नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया. आम्ही संवाद व्यसनमुक्ती आणि मानसोपचार पुनर्वसन केंद्रातील माझे सर्व सहकारी मिळून चला दोस्तो व्यसनावर बोलू काही ही सिरीज घेऊन येत आहोत. यामध्ये तुमच्या साध्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आजचा पहिला प्रश्न आहे की डॉक्टर, मी फक्त वीकेंडला दारू घेतो किंवा घेते म्हणजे मला व्यसन नाही, खरं की खोटं? हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. डॉक्टर, मी रोज दारू पित नाही, फक्त शनिवार रविवारी घेतो, मग ते व्यसन कसं? तुम्हाला सांगते, पण व्यसन ठरवताना आपण किती दिवस घेतो हेच बघत नाही, तर दारूशी आपलं नातं कसं आहे हे बघतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, वीकेंडला दारू मिळाली नाही तर अस्वस्थ वाटतं का? मित्रांसोबत मजा करण्यासाठी दारू आवश्यक वाटते का? तणाव आला की वीकेंडची वाट बघता का? प्रमाणावर नियंत्रण राहतं का? कुटुंबियांनी कमी करायला सांगितलं तर राग येतो का? जर यापैकी काही प्रश्नांची उत्तर हो आली तर ती एक धोक्याची घंटा असू शकते. कारण व्यसनाची सुरुवात अनेकदा मी फक्त वीकेंडला घेतो, मी फक्त पार्टीत घेतो, मी फक्त मित्रांसोबत घेतो याच वाक्यांपासून होते. लक्षात ठेवा, व्यसन हे आठवड्यात किती दिवस घेतो यावर नाही, तर त्याशिवाय राहणं किती अवघड वाटतं यावर ठरतं. म्हणून स्वतःशी प्रामाणिक प्रश्न विचारा, मी दारू नियंत्रित करतोय की दारू मला नियंत्रित करत आहे? फक्त वीकेंडला घेतो हे व्यसन नसल्याचा पुरावा नाही, तर कधी कधी व्यसनाची सुरुवात असू शकते. व्यसनाची ओळख बाटलीत नसते, तर ती त्या बाटलीशिवाय तुम्ही किती सहज राहू शकता यात असते. तर नक्की संपर्क करा. काही अडचणी आल्या तर विचारा. थँक्यू, धन्यवाद.